गोलंदाजीसाठी बोलवलं गेलाय. डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज आपल्या कमालातील एक महत्वाचा तीर कर्णधाराने आता मात्र गोलंदाजीसाठी बोलवलाय. फ्री हिटचा चेंडू असेल. या दरम्यान फ्री हिटच्या बॉलवर कोणतंही क्षेत्ररक्षण चेंज होत नाही याचा मात्र लक्षात ठेवायचं सर्व कर्णधारांना विनंती आहे. पंचांचा निर्णय हा मात्र आपल्याला सर्व कर्णधारांना अंतिमरित्या मान्य करायचा आहे आणि सहकार्याची भावना. पहिलाच बॉल टोलवलाय आणि यात फसला देखील होता मात्र फ्री हिटचा चेंडू. नशिबाची साथ इथे मात्र फलंदाज राकेशला देखील मिळाली आहे. ज्या ठिकाणी झेल बाद होता आता मात्र सिंगल धाव मिळतीये आणि आता मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर असेल कुणाल, ज्यांनी सकाळच्या सत्रात अतिशय ताबडतोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती. तोच कुणाल आता पुन्हा एकदा फटका फसलाय. किरण पाटील झेलच्या खाली आणि टिपला गेलाय झेल. फलंदाजाचा या ठिकाणी संपेल खेळ आणि स्वराज ऑटो संघाचा महत्वाचा शिलेदार मात्र शून्यावर तंबूचा रस्ता गाठतोय. एक मोठा झटका अवघ्या 2 धावेवर लागलाय. हॅलो हॅलो. ज्या कामासाठी मात्र पुन्हा एकदा झेल टिपला गेलाय. फलंदाज शून्यावर बाद झाले. नवीन फलंदाज बॅटिंगला आले आणि मात्र शून्यावर बाद झाले. अतिशय ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न आणि कर्णधाराचं कौतुक करावं लागेल कारण ज्या प्रकारे आपल्या कमानातील महत्वाचा तीर त्यांनी पहिल्या गोलंदाजाला नो बॉल मिळाल्यानंतर बाहेर काढला आणि त्याच तीरने मात्र 2 महत्वाचे निशाण या ठिकाणी साधले गेलेत. हॅलो हॅलो. अजून एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आलेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. स्वराज ऑटो संघ मात्र थोडासा अडचणीत सापडला आहे कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात टार्गेट चेस करत असताना 2 महत्वाचे विकेट गेलेत. या दरम्यान हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय. अतिशय चांगलं षटक कल्पेश पाटीलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे. अतिशय चांगला फटका. चेंडू देखील तेवढाच चांगला होता. फटका देखील तेवढ्याच रित्या चांगला होता. समोरच्या दिशेला खेळून दिलाय. या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण बॉलला चांगला रित्या चेस केलाय. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकवायला केली आहे थोडीशी मदत. 4 धावा आतापर्यंत झाल्यात. 2 विकेट आल्यात. शेवटचा बॉल कल्पेश पाटीलच्या स्पेलचा. टप्प्याचा बॉल थोडासा बाहेरच्या दिशेला वळवला गेलाय आणि निर्धाव चेंडू टाकून केली आहे षटकाची सांगता. 1 षटक होतोय. पूर्ण धावा झाल्यात 4. 2 विकेट आल्यात आणि अतिशय चांगलं षटक पॉवर प्लेच्या आतमध्ये हाताळलंय गोलंदाज कल्पेश. 86 धावांचं आव्हान डिपेंड करत असताना मात्र आपल्या षटकात फक्त 4 धावा देऊन 2 विकेट मिळवल्या आहेत. थोडासा विचार करायला भाग पाडलंय.
प्रणव पाटील याला मात्र आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. पहिला चेंडू आहे अतिशय वेगात टाकलाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आलाय निर्धाव. अतिशय चांगल्यारीत्या गोलंदाजी आतापर्यंत बॉलिंग करणाऱ्या संघाने आतापर्यंत केली आहे. ऑफसाईडच्या दिशेला फक्त ग्लान्स करून दिलाय. सिंगल मिळवतात माहिती या फलंदाजांना. आता विकेट पडणं हे मात्र परवडणारं नाहीये आणि निश्चितच चांगल्यारीत्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता ललितच्या माध्यमातून होतीये. राकेश पाटील आता मात्र इन स्ट्राईक आहेत. अतिशय चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे आणि ज्या प्रकारचा शॉट होता निश्चितच एक मोठी धावसंख्या या ठिकाणी मिळायला हवी होती पण या दरम्यान मिळालाय फक्त सिंगलच्या मदतीने धावफलक या ठिकाणी मात्र सुरू ठेवलाय. ही एक महत्वाची बाब आणि चांगली गोष्ट म्हणावी लागेल कारण बॅटिंग करणाऱ्या संघाला आता मात्र धावा येणं हे फार गरजेचं झालंय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला चांगला फटका आहे पण क्षेत्ररक्षण सजवलाय. या दरम्यान फक्त मिळतीये सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकताय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या दिशेला क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्याच दिशेला देखील गोलंदाजी होतीये आणि फलंदाजांना परिपूर्ण बांधून ठेवण्यात ठिकाणी यश देखील मिळालंय. जर आपण बघितलं तर समस्त गुजर समाज आयोजित गुजर प्रीमियर लीग पर्व 7व्या पर्वातील पहिल्या दिवसातील सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना आपल्या समोर सुरू आहे. श्री समर्थ क्लिनिक स्वराज ऑटो कन्सल्टिंगने या स्पर्धेत पहिला सामना सकाळच्या सत्रात जिंकून विजयरथ मात्र या ठिकाणी सुरू केला आहे. तो विजयरथ अडवण्यासाठी समर्थ क्लिनिक संघाचे गोलंदाज या ठिकाणी मात्र परिपूर्ण शर्यत करताना आपल्याला दिसतात आहेत. अखोड टप्प्याचा बॉल होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कळ दरम्यानच्या दिशेला चेंडू आलाय. सिंगल धाव होती या ठिकाणी मिसफिल्डच्या मदतीने दुसरा धाव देखील घेतली जातीये. आणि निश्चितच आपल्या ज्या धावा आहेत ते 86 धावा आहेत. एक धाव आपल्या संघासाठी अडवणं हे फार महत्वाचं आहे. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न या दरम्यान चेंडूने दिली क्षेत्ररक्षकाला गुंगारी आणि या दरम्यान मिळालाय तो 4 धावा. फटका इम्प्रोव्हायझेशन करण्याचा होता मात्र दादा साइड स्क्रीनच्या बाजूचे दादा चेअर मागे घ्यायची आहे. बाउंड्री लाईनच्या मागे चेअर घ्यायची आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 13. 2 विकेट देखील आलाय पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी समर्थ क्लिनिक संघाच्या गोलंदाजाने करून दाखवली. आता मात्र पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे. या षटकात मोठे फटके येणं हे प्रेक्षकांना देखील अपेक्षित आहे आणि स्वराज ऑटो संघाच्या कर्णधारांना देखील कारण धावा ह्या चेस करायच्या आहेत आणि डिपेंड करत असताना डॉट बॉल येणं म्हणजे कुठेतरी संकटाला आलिंगन देण्यासारखं असतं कारण रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक डॉट बॉलच्या मदतीने वाढत जातो आणि तोच रिक्वायर्ड रन रेट रोखण्यासाठी इथे मात्र परिपूर्ण प्रयत्न करत असलेला फलंदाज. चला मॅच लवकर घ्यायची दादा. नो बॉल या ठिकाणी घोषित केला गेलाय. गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये हा मात्र नो बॉल दिलाय आणि जर आपण बघितलं तर आता मात्र बॉलर चेंज करावा लागेल. ललित सारख्या फलंदाजाला आता मात्र फ्री हिट मिळालाय. फ्री हिटचा परिपूर्ण फायदा घ्यावाच लागेल कारण 86 धावा चेस करायच्या आहेत आणि जर आपण बघितलं तर आपली धावसंख्या पॉवर प्लेच्या माध्यमातून तेवढं
धावसंख्या नाहीये. 13-14 धावा झाल्यात. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे. आता मात्र टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आहे आणि या ठिकाणी आता मात्र तिसऱ्या पंचांना देखील कॉल दिला गेलाय. रनआउटच्या रिगार्डिंग मध्ये तिसरे पंच देखील आता मात्र इन ऍक्शन दिसतील आणि जवळपास जर आपण बघितलं तर निश्चितच फलंदाजाचा जीव देखील धोक्यात आहे आणि शक्यता वर्तवली जातीये कारण ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण कल्पेशने केलंय निश्चितच नो बॉल होता. मात्र कॅच चांगल्यारीत्या अडवलाय. सिंगल हातात कॅच घेतली आणि फलंदाज या ठिकाणी धावबाद झालेत. फ्री हिटच्या चेंडूवर ललित सारखा फलंदाज या ठिकाणी होतोय रनआउटच्या स्वरूपात धावबाद. चौदा धाव संख्येवर तिसरी विकेट आली आहे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वराज ऑटो कन्सल्टिंग संघाची विकेटची पळझड मात्र या ठिकाणी होताना दिसते. आता बॅटिंगसाठी निश्चितच कर्णधार आता मात्र स्वतः जबाबदारी घेण्यासाठी बॅटिंगला आलेत. फ्री हिटचा बॉल होता. दरम्यान फिल्डिंग खरंच कौतुक करावं लागेल कल्पेशचं. निश्चितच 6 धावा देखील वाचवल्या आणि एक महत्वाची विकेट. 9 बॉलच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात एक विकेट देखील घेऊन गेलेत. पुन्हा एकदा चांगल्या खोलवर टप्प्याचा बॉल सन्मानाने खेळून काढलाय. राकेश कडे देखील मात्र या चेंडूचं उत्तर नव्हतं. राकेश सारख्या फलंदाजाला सलामीच्या आलेल्या फलंदाजाला पॉवर प्लेच्या षटकात परिपूर्ण बांधून ठेवलंय. स्वराज ऑटो कन्सल्टिंग संघाच्या फलंदाजांना एकही मोठा फटका या ठिकाणी मारू दिला नाहीये. आता मात्र समोरच्या दिशेला वळवलाय. कॅचचा कॉल आहे. थोडीशी मिसफील्ड आणि चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समर्थ क्लिनिक संघाच्या कर्णधारांच्या हात देखील टाळ्या वाजवायला भाग पाडतात. कॉन्फिडन्स लेवल आता मात्र थोडीशी हाय हाय होत जातीये. आता मात्र समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. कौस कॉर्नरच्या दिशेला चेंडू जातोय सरळ क्षेत्र रक्षकाच्या हातात आणि कर्णधार होतोय शून्यावर बाद. दीपकला परतावं लागतंय आणि चौथी विकेट दीपकच्या स्वरूपात प्राप्त करतायत समर्थ क्लिनिक संघाचे गोलंदाज. पॉवर प्लेच्या तिसऱ्या षटकामध्ये चौथी विकेट या ठिकाणी आली आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही एक नवीन फलंदाजाला बोलवलं जात आहे. ओम सोलंकी याला मात्र अजूनही बॅटिंगला पाठवलं गेलंय. हर्षलवर मात्र आता सगळ्यांच्या नजरा असतील, जबाबदारी असेल. मात्र डगआउट मध्ये अजूनही हर्षल उपस्थित आहे. तोपर्यंत स्वराज ऑटो संघाच्या आशा देखील पल्लवित आहे कारण सकाळच्या सत्रातील जर बॅटिंग आपण हर्षलची बघितली तर चांगल्यारीत्या इनफॉर्म मध्ये आहे. 16 बॉल मध्ये 50 रन मारलेत आणि आता मात्र सिच्युएशन वेगळी आहे. टार्गेट चेस करायचं आहे. सकाळच्या सत्रात देखील चेसिंग करायची होती मात्र विकेट या ठिकाणी एकही आलेली नव्हती. आता 15 वर 4 आहेत. ओम सोळंकी आल्या लेग साईडच्या दिशेला भिरकवण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू टाकून गोलंदाज जातोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि अतिशय चांगल्यारीत्या षटक देखील हाताळलं जात आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय कंजूसरित्या गोलंदाजी समर्थ क्लिनिक संघाच्या गोलंदाजांकडनं होतीये आणि जर आपण बघितलं तर आतापर्यंत 86 धावा चेस करायच्या आहेत. त्यातील फक्त 14 झालेत. 4 विकेट. अतिशय बुंद्यात टाकलेला चेंडू. चेंज ऑफ पास या दरम्यान येतोय. निर्धाव चेंडू टाकून केली आहे षटकाची सांगता.
3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 15 आणि 4 विकेट देखील या ठिकाणी गमावल्या आहेत. आणि आता मात्र समर्थ क्लिनिक संघाच्या गोलंदाजांनी परिपूर्ण बांधून ठेवलाय. आता अशा पल्लावीत असतील. थोडासा कॉन्फिडन्स लेवल इथं कुठेतरी मात्र आता किरण पाटील यांचा देखील हाय असेल, कारण सहसा आपण बघत नाही विकेट किपिंगच्या भूमिकेत किरण पाटील यांना बाउंड्रीवर फिल्डिंग करतात. मात्र पायाला सकाळच्या सत्रात प्रॅक्टिस करत असताना थोडीशी इजा झाली आणि या दरम्यान विकेट किपिंगची भूमिका बजवावी लागते. नाहीतर बाउंड्री लाईनला सगळ्यात सेफ हँड म्हणून, बाउंड्री रायडर म्हणून किरण पाटील यांची मात्र ओळख चांगली निर्माण केली आहे. आता मात्र राकेशच्या बॅटमधनं आलाय, गिरकी घेत फेकून दिलाय चेंडू सरळ मुख्य मंचाच्या वरती. राकेशच्या बॅटमध्ये येतोय एक उत्तुंग षटकार. आणि ज्या प्रकारचं बॅटिंग राकेशच्या मैदानाच्या आतमध्ये आता करावीच लागेल. नवीन बॉल मात्र द्यायचा आहे. हर्षल गोलंदाजी मार्कवर येत आणि आपण आता मुख्य स्क्रीनकडे थोडस नजरा फिरवायच्या आहेत. ज्या प्रकारचं सूर्यनारायणाचं दर्शन 7S लाईव्हच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक असेल. अतिशय चांगल्या रित्या या ठिकाणी सूर्यनारायणचं दर्शन दिलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा लेग साईड दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कळ थर्डमॅनच्या दिशेला चेंडू येतोय. त्या दरम्यान सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक थोडस पुढे सरकतंय. धावा झाल्यात 21 आणि हर्षल मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. आता मात्र ओम सोळंकी समोरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूच्या खाली टिपतोय झेल आणि फलंदाजाचा या ठिकाणी संपेल खेळ. ओम सोळंकी आले आणि ओम सोळंकी मात्र 3 चेंडू घेऊन मैदानाच्या बाहेर देखील गेलेत. आता मात्र 5 विकेट बॅटिंग साठी आला कोण, तर हर्षल पाटील महत्वाची भूमिका निभावतायत आणि आता देखील जबाबदारी वाढली आहे. सकाळच्या सत्रातील सामना संपलाय. आता मात्र पुन्हा एकदा 0 पासून करावी लागेल सुरुवात. आणि जर आपण बघितलं ना तर 22 धावांवर 5 विकेट आहेत. सिच्युएशन वेगळी आहे, कंडिशन या ठिकाणी मात्र वेगळी आहे. टार्गेट चेस करायचे 86 आणि 22 वर अर्धा संघ मैदानाच्या बाहेर गेलाय. हर्षल पाटील बॅटिंग साठी आलेत आणि हर्षल पाटीलच गोलंदाजीला आहेत. बघूयात कोणता हर्षल कोणावर पडतोय भारी.
आता मात्र दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आली आहे. हलक्या हाताने ग्लान्स केलाय, चेंडू सरळ चाललाय, विकेट किपरला चकमा देत सीमारेषेच्या पार हर्षलच्या बॅट मधनं आल्या आल्या मिळवलाय चौकार. आता मात्र चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती 26 आणि ज्या प्रकारे हा शॉट खेळला होता निश्चितच डिफेन्सिव्ह मोड मध्ये आता मात्र बॅटिंग करताना दिसेल, कारण आवश्यकता देखील आहे. 10 षटकांचा खेळ आहे. 10 षटकांच्या खेळामध्ये क्रिकेटचा हा खेळच असा आहे की प्रत्येकाला कमबॅक करण्याची संधी मात्र देत असतो. आखो टप्प्याचा बॉल काउच कॉर्नरच्या दिशेला भिरकावून दिलाय, वन बाउन्स सीमारेषेच्या पार चौकार. या चौकाराच्या मदतीने आता मात्र हर्षल पाटील सकाळच्या सत्रातील फॉर्म या ठिकाणी मात्र कंटिन्यू करताना दिसत आहेत. ज्या फलंदाजासाठी किरण पाटील यांनी मात्र आपले गोलंदाजी सांभाळून ठेवली होती, आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. चांगल्यारीत्या आपण जर बघितलं तर गेल्या 2-3 महिन्यापासून चांगल्यारीत्या फॉर्म मध्ये देखील आहेत किरण पाटील. चांगल्यारीत्या गोलंदाजी रिदम मध्ये आहेत. राकेश पाटील आणि हर्षल पाटील दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करते. किरण पाटील गोलंदाजी मार्कवर आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी षटक क्रमांक 5 आणि बघूया आता कशा प्रकारे आता किरण पाटील गोलंदाजी हाताळतात आहेत. थर्डमॅनच्या दिशेला भिरकावून दिलाय, चेंडू सरळ चाललाय. प्रितेश या ठिकाणी मात्र चांगली फिल्डिंग करताय, चांगल्यारीत्या चेस केलाय आणि 2 धावा मिळवल्या देखील आहेत. निश्चितच चांगली बॉलिंग किरण पाटीलच्या माध्यमातून होती. या पायावर टाकलेला बॉल थर्डमॅनच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि या दरम्यान फक्त मिळाल्या धावा 2. तर मात्र स्वराज ऑटो कन्सल्टिंग संघासाठी धावा येणं या फार महत्वाच्या आहेत. त्या 2 धावा येत, 4 येत, 6 येत की वेलकम धावा येत, म्हणजे बायच्या स्वरूपात येत, वाईड येत, एक्स्ट्रा येत, धावा येणं हे फार महत्वाचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं प्रॉपर होत नाहीये, सिंगल धाव येते, ही एक चांगली बाब असेल राकेशसाठी, कारण प्रॉपर कनेक्शन होत नाहीये तर सिंगल धावेच्या मदतीने का होईना धावफलक सुरू ठेवणं हे फार महत्वाचं आहे. स्ट्राइक रोटेशन मैदानाच्या आतमध्ये मात्र कंटिन्यू. आता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन थोडंसं त्रासदायक कॉम्बिनेशन या ठिकाणी असतं आणि बघूयात कशा प्रकारे किरण पाटील हाताळतात हर्षलची बॅटिंग. टप्प्याचा बॉल थर्डमॅनच्या दिशेला भिरकावून दिलाय, सरळ चाललाय सीमारेषेच्या पार 6 धावेंसाठी. बॉल आलाय, मॅच बॉल आलाय. आता मात्र बॅटची कळ आणि चांगली विकेट किपिंग कल्पेशच्या माध्यमातून आणि हर्षलने मागच्या चेंडूवर षटकार लगावला होता आणि तोच फलंदाजाला मात्र बाद केलंय. आणि याच फलंदाजासाठी किरण पाटील मात्र गोलंदाजी थांबवून ठेवली होती आणि किरण पाटील यांनी चांगल्यारीत्या चेंडू बाहेरच्या दिशेला वळवला. बॅटची कळ, विकेट किपरचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल, चांगल्यारीत्या झेल देखील टिपलाय आणि हर्षल सारख्या फलंदाजाला इथे मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. आता परिपूर्ण जबाबदारी राकेशला स्वीकारावी लागेल. नितीन नवीन बॅट्समन आहेत, दोघेही आता मात्र राईट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहेत. हर्षल ज्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता निश्चितच परिपूर्ण फॉर्म मध्ये देखील होते. 2 बाउंड्रीज 1 षटकार. एकोणचाळीस धावसंख्येवर 5वी विकेट मिळवली गेली आहे. किरण पाटील मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत, अतिशय चांगल्या रित्या
बॉलिंग होतीये. बघूयात कशा प्रकारे अजूनही किरण पाटीलच्या षटकाचे 3 बॉल यायचे बाकी आहेत. देखील चांगला फटका होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अतिशय वेगात गोलंदाजी केली आहे. निर्धाव चेंडू टाकून षटकाची केली आहे समाप्ती. पाच षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या 40. विकेट 6. आता मात्र अर्धा मॅच संपली आहे. 40 धावा झाल्यात. 5 षटक झालेत. अजून 5 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि निश्चितच क्रिकेट हा खेळ मात्र कमबॅक करण्याची संधी प्रत्येकाला देत असतो. ते मात्र ग्रॅब करणं हे फार महत्वाचं आहे. आता मात्र बघूयात कोणता संघ कमबॅक करतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाला इथे मात्र थोडीशी कमबॅक करावं लागेल, कारण अजूनही 30 बॉल मध्ये धावा पाहिजेत 46. आता मात्र उलटा इक्वेशन या ठिकाणी सुरू होईल. आणि ज्या प्रकारचं गोलंदाजी मार्कवर कल्पेश, डावकुऱ्या हाताचा गोलंदाज वेगाने केलंय बॉलर बॅट्समनला आणि विकेट किपरला देखील वेट आणि बाईच्या स्वरूपात वेलकम बाउंड्री या ठिकाणी देतात आमचे स्टायलिश अंपायर मयूर सोनवणे, मॅन फ्रॉम नाशिक. 2 पायांच्या मधून मात्र चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणि आता मात्र धावा येणं हे फार महत्वाचं आहे. सिंगल वाईज कशाही स्वरूपात धावा या आल्या पाहिजेत. आता मात्र चांगल्यारीत्या वेगात बाहेरच्या दिशेला चेंडू वळवला जातोय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज अतिशय चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी देखील होतीये. आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डावकुऱ्या हाताचा गोलंदाज थोडासा मात्र पारडं त्या गोलंदाजाचं वरचढ ठरत असतं. पुन्हा एकदा झेलची संधी होती, मात्र झेल सुटलाय. 1 विकेट अजूनही मिळाली असती, 7वी विकेट, पण मात्र झेल सुटलाय. आणि जर आपण बघितलं तर कल्पेश अतिशय वेगात गोलंदाजी करतोय. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव निर्धाव निर्धाव. जर आपण बघितलं ना तर बाईटच्या स्वरूपात बाउंड्री सोडली तर एकही धाव या ठिकाणी बॅटने निघू दिली नाहीये. ही एक चांगली बाब आहे. मात्र बघूयात अजूनही 2 बॉल यायचे बाकी आहेत. कशा प्रकारची बॉलिंग होतीये. टप्प्याचा बॉल फिरकवण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं नाहीये. आणि जर बघितलं मिसफिल्ड देखील होतीये. मिसफिल्डच्या स्वरूपात 1 धाव येते. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या होती 45. आणि कल्पेश पाटीलच्या स्पेलचा शेवटचा चेंडू असेल. आता मात्र फटका सजवलाय काउस कॉर्नरच्या दिशेला. चेंडू सरळ जातोय, दिशा ऑटोलिंगच्या होर्डिंगला धडकवत चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या पार. षटकार. अतिशय चांगल्यारीत्या बॅटिंग राकेशच्या माध्यमातून होती. आता मात्र राकेशच्या धावा येणं हे फार महत्वाचं आहे, कारण ओपनिंग पासून बॅटिंग साठी आलेत आणि आता मात्र सामना फिनिश करण्याच्या मोडवर आहेत. आणि या षटकाराच्या मदतीने देखील 51 धावा झाल्यात. अर्धशतक पूर्ण झालंय. आता मात्र धावा पाहिजे 24 बॉल 35. आणि किरण पाटील वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी षटक क्रमांक 7 घेऊन आलेत. किरण पाटीलचा स्पेल हा मात्र शेवटचा षटक असेल. त्यातील पहिल्या चेंडूवर आली आहे सिंगल. स्ट्राईक वर आता मात्र पाठवलं जात आहे राकेशला. आणि जोपर्यंत
राकेश बॅटिंग साठी आहे तोपर्यंत दिशा स्वराज स्वराज ऑटो कन्सल्टंट या संघाच्या आशा मात्र पल्लवित आहेत, कारण चांगल्यारीत्या बॅटिंग आता मात्र राकेशच्या माध्यमातून होतीये. धावा यायला राकेशच्या बॅटमधून सुरुवात झाली आहे. आता मात्र बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक धावतात आहेत, चेंडू सरळ चाललाय, वन बाउंस, सीमारेषा पार. राकेशला मात्र या ठिकाणी देखील मिळेल 4. राकेशच्या बॅटमधून आता धावा यायला सुरुवात झाली आहे. मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार आणि आता मात्र चौकार, आणि अशा ठिकाणची बॅटिंग या ठिकाणी मात्र राकेशला करावी लागेल. राकेशची विकेट देखील तेवढ्याच महत्वाची आहे, विकेट देखील वाचवावी लागेल, रन देखील बनवाव्या लागतील. दुहेरी जबाबदारी आहे राकेशवर. किरण पाटील मात्र परिपूर्ण क्षेत्ररक्षण सजवतात आहेत, अनुभवी गोलंदाज आहे. समोरच्या दिशेला भीम टोला, सरळ चेंडू चाललाय, सीमारेषेच्या पार, षटकार. आता मात्र जर आपण बघितलं तर स्वराज ऑटो कन्सल्टिंग संघाचा डगआउट थोडासा मात्र या ठिकाणी कॉन्फिडन्स मध्ये दिसतोय की नाही. राकेश जोपर्यंत बॅटिंग करतोय तोपर्यंत मॅच आहे, आणि शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही की क्रिकेटमध्ये कोणता संघ जिंकेल. त्यासाठीच क्रिकेटला अनप्रेडिक्टेबल गेम यासाठीच म्हटला जातो. आणि जर आपण आता बघितलं तर 3 मध्ये 11 आलेत. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन करायचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. अंगलाला चेंडू धडकलाय आणि निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. किरण पाटील गोलंदाजी मार्कवर आहेत, अजूनही 2 बॉल यायचे बाकी आहेत. हे 2 बॉल फार महत्वाचे असतील, कारण किरण पाटीलचा स्पेलचे शेवटचे 2 बॉल आहेत. विकेट देखील महत्वाची आहे. जेल उडालाय, जेलचा कॉल आहे, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. त्या दरम्यान सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकतय. राकेश एक महत्वाची इनिंग या ठिकाणी आपल्या संघासाठी खेळून काढतोय. जर पण बघितलं तर राकेश चांगल्यारीत्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतात आहेत. राकेशची बॅटिंग जर आपण बघितली तर 19 बॉल 36, महत्वाची इनिंग आपल्या संघासाठी, जबाबदारची इनिंग खेळून जातात आहेत. सिंगल धावेचा कॉल होता, मात्र परतवलाय. निर्धाव चेंडू टाकून आपला वैयक्तिक स्पेल देखील संपवलाय. 7 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली आहे 63. 18 बॉल 23 ची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला 23 धावा पाहिजेत, फिल्डिंग करणाऱ्या टीमला 4 विकेट पाहिजेत. तर बघूया आता कोणता संघ जिंकेल, कारण दोघही संघांच्या आशा मात्र या ठिकाणी पल्लवित आहेत. चला मात्र यानंतर होणारा सामना असेल तेजश्री कंस्ट्रक्शन बी आणि प्रियाज बेकोर ए. महिलांचा सामना आहे आजच्या दिवसातील 4था महिलांचा सामना आहे. त्यानंतर आता मात्र मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोडवर मॅच येऊन ठेवली आहे. 18 बॉल 23. राकेश स्ट्राईकवर आहे, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर प्रणव पाटील. अक्को टप्प्याचा बॉल फिरकवण्याचा प्रयत्न, वाईट बॉल घोषित केला गेलाय आणि अतिशय चांगल्या रित्या वाईट बॉल देखील दत्तादात. आता मात्र 18 बॉल 23. एक मोठा फटका मॅच मध्ये मात्र येईल ट्विस्ट. कव्हरच्या दिशेला चांगला फटका खेळून दिलाय, चेंडू सरळ चाललाय सीमा रेषेच्या जवळ.
या ठिकाणी 4 धावा देखील मिळतील. चांगला फटका राकेशच्या बॅट मधून आला आहे. आता मात्र मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट आला. बॅटिंग करणारा संघ कमबॅक करताना दिसतोय. 17 बॉल 18 पाहिजेत. बॉल टू रन मॅच या ठिकाणी घेऊन आलेत राकेश. अतिशय चांगले बॅटिंग झाली आहे. टप्प्याचा बॉल थर्डमॅनच्या दिशेला भिरकावत चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. राकेशच्या बॅट मध्ये एक चांगला फटका आलाय. 6 धावा देऊन जाईल. आणि आता मात्र स्वराज ऑटो कन्सल्टिंग संघाचा डगआउट मात्र थोडासा आनंदित दिसतोय, कारण मॅच परिपूर्ण आपल्या साईडला झुकताना दिसतीये. अजूनही 16 बॉल 12ची गरज आहे. 2 मोठे फटक्या मॅच फिनिश, 2 विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक किंवा राकेशची विकेट तरी देखील कमबॅक. मात्र बघूयात गोलंदाज कशा प्रकारची बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रणय पाटील. टप्प्याचा बॉल तगडा प्रहार चेंडू सरळ सीमारेषा पार. आणि या षटकाराने राकेशचं अर्धशतक देखील कंप्लीट झालंय. महत्वाची इनिंग खेळून गेलेत आणि 86 धावांचं आव्हान पाठलाग करत असताना वैयक्तिक 52 धावा या ठिकाणी कुठून काढल्या आहेत आणि आपला संघाला मात्र अडचणीतून बाहेर काढलंय. जर आपण बघितलं तर पहिल्या 5 षटकात समर्थ क्लिनिक संघाच्या गोलंदाजांनी अतिशय वर्चस्व गाजवलं होतं. मात्र चांगली बॅटिंग राकेशच्या माध्यमातून झाली आहे आणि शेवटच्या 5 षटकांमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने कमबॅक देखील केलाय. क्रिकेटचा खेळच आहे. कमबॅक करणारी संधी प्रत्येकाला मिळत असते. ती संधी राकेशला मिळाली. राकेशने संधीचं सोनं केलंय आणि आपल्या संघाला मात्र पराभवाच्या छायेतून बाहेर काढलंय. चांगला फटका चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेने केले 4. दोन रन पाहिजेत. 2. अतिशय चांगली इनिंग राकेशने खेळून काढली आहे. निश्चितच पराभवाच्या छायेतून आपल्या संघाला बाहेर काढलाय. विजय मिळवून दिलाय. षटकाराने गेली आहे. चांगला कॅच. आणि 2 धावा पाहिजेत. 12 बॉल 2 आणि 2 विकेट. अतिशय चांगली इनिंग राकेश खेळून गेलाय. निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. चला लाईट्समॅन रेडी राहायचंय. ह्या सामन्यात संपल्यानंतर लाईट्स ऑन करायचे आहेत. हरीश दादा लाईट्समॅन. थर्डमॅनच्या दिशेला ग्लान्स करून दिलाय. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आणि जसा फटका सजवला चांगला सेलिब्रेशन देखील नितीनच्या माध्यमातून झालाय. आणि स्वराज ऑटो कन्सल्टिंग संघाने मात्र हा सामना अतिशय चांगल्या रीत्या संपवलाय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राकेश पाटील मात्र मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित झालेत. आणि चांगली इनिंग महत्वाची इनिंग खेळून काढली आहे राकेशने. पराभवाच्या छायेतून विजयाच्या दिशेने वाटचाल जी सुरू होती ती मात्र कंटिन्यू ठेवली आहे. आणि राकेश मात्र या ठिकाणी अर्धशतक झळकावलं आणि सामन्याचे मॅन ऑफ द मॅच देखील ठरले आहेत. चल लाईट्समॅन लाईट्स ऑन करायचं आहे. हरीश दादा लाईट्स ऑन करायचं आहे.